आई हे काय एवढी मोठी बॅग, एवढं काय घेतलंयस? अरे जुनं ते सगळं सोडून देता येत नाही ना, ह्या आठवणी आहेत माझ्या. घर गेलं निदान या माझ्या आठवणी तरी माझ्या सोबत असू देत. आई निघूया, उशीर होतोय. काकू तुम्ही नका टेन्शन घेऊ. हय जी माणसं रोग येतील ना ती रोज आपल्या देवाची पूजा करतील हा. आणि तुमच्या घरात तोच फुलाचा आणि धुपाचा सुगंध दरवळतो की नाही बघाच. काकू देवा काळजी असा, देव स्वतः या सगळं करून घेईल. काकू पाया पडताय. अगं कशाला? काकू इतकी वर्ष तुमच्याकडे मी राहते. तुम्ही जर आधार दिला नसताच तर मग मी काय केलं असता? परत गावात गेले असते. मग माझं स्वप्न पण पूर्ण झालं नसता आणि माझे बाबा पण नसते भेटले. तुमका माहितीये देव आपल्या आयुष्यात माणसं ठरवून पाठवता आणि त्यानुसारच तो प्लॅन करता. खरंय बाळा, काळजी घे. आई निघूया, उशीर होतो. निघूया. काकू एक मिनिट. खरंच खूप थँक्यू, म्हणजे सगळ्यासाठीच. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट आणि हॅपी जर्नी. तुमच्या सगळ्या प्रवासासाठी खूप शुभेच्छा. माझ्याकडून पण बेस्ट लक हा. पोरीनो, मी चुकून रागाने कधी बोलले असेल तर ते वाईट वाटून घेऊ नका हा. तुमच्या चांगल्यासाठीच करत होते मी. नाही हो काकू, पण आम्ही खूप मिस करू हा तुम्हाला. आई निघूया ना, फ्लाइट मिस होईल. हो चला निघूया. निघूया. काकू मगाशी तुमका काय सांगितला? या घर म्हणजे तुमचा पोरा ना, आणि तुमच्या पोराक तुम्ही रडून निरोप देणार आहात का? हसा बघू. आता कसा? आता तुमचं पुढचं आयुष्य पण असाच हसत हसत जावं. चला निघूया. वास्तुपुरुषा येते ना. बयो तुका घाबरून नाही चलूचा. देवान तुका नवीन टार्गेट दिले, ता तुका पार करूचाचा. हिमतीन
मे आई कम इन मॅम? कम इन. हाय मॅम, गुड मॉर्निंग. तू इथे काय करतेस? अहो मी तुम्हाला खास भेटायला आले. मला काय काम आहे? हे घ्या ना. हे काय आहे? अहो प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे. ते दिसतंय मला, पण मला का देतेस? हे काय देऊळ आहे प्रसाद द्यायला? हे हॉस्पिटल आहे. राईट, ऑफकोर्स मॅम. पण कसं आहे ना, मला तुम्हाला सॅड बघून खूप त्रास होतोय. म्हणजे आय नो की आता विशाल सर तुमचा मुलगा आहे, पण तुम्ही दोघं बोलत नाहीयेत. म्हणजे तुम्हाला बोलायचंय, पण आपले विशाल सर बोलत नाहीयेत ना. आपले म्हणजे तुमचे तुमचे ऑफकोर्स तुमचे विशाल सर. तुझा याच्याशी काय संबंध आहे? आणि आमच्या नात्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुला दिला कोणी ग? डोंट क्रॉस युअर लिमिट्स. माइंड इट. भयो थांब, मी तुका मदत करते. बहीण काम करता आणि भाऊ असं उभं राहून बघता बरोबर दिसत नाही ना आता. होय तर आधी ये उचलू. चल. हा मॅम प्लीज तुम्ही रागवू नका. आय अंडरस्टँड युअर ॲग्नी. कसं आहे मॅम, मी या कॉलेजची स्टुडंट आहे. माझा भाऊ सुद्धा या कॉलेजमध्येच आहे. यु नो, माझे बाबा सुद्धा इथे प्रॅक्टिस करतात. आणि फॉर्च्युनेटली माझी मॉमचे ही बिझनेस डील्स आहेत तुमच्यासोबत. तुम्हाला कळतंय? म्हणजे यु नो, आर एंटायर फॅमिली आम्ही सगळे इकडे आहोत आणि तुमच्यासोबत कनेक्टेड आहोत. तुम्हाला नाही वाटत आपलं एक कनेक्शन? यु नो, सो त्यामुळे तुमच्या काळजी खातीर मी स्वतः मंदिरात जाऊन प्रसाद आणलाय तुमच्यासाठी. सो तुमचं आणि विशाल सरांचं रिलेशनशिप परत छान हो, तुम्ही लोक एकत्र व्हाल अशी माझी मनापासून इच्छा आहे. तू आणि देवळात तुझ्याकडे बघून वाटत नाही ग तू देवळात जात असशील? वाटत नाही? नाही होऊ शकतं. कसं आहे मॅम, दिसतं तसं नसतं ना, म्हणून जग फसतं. आता त्या सरस्वतीचंच घ्या. नाही म्हणजे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. माझं तसं नाहीये ना मॅम. आय लाईक टू कीप इट रिअल. म्हणून मी प्रसाद आणलाय तुमच्यासाठी. बरंच तुरा घ्या मॅम, प्रसाद घ्या. घ्या ना मॅम. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. दिस मीन्स अ लॉट टू मी. चला, तुम्ही बिझी असाल, कॅरी ऑन विथ युअर डे. काही लागलं तर सांगा मला. चल बाय. थांब थांब, मी घेते. ही पुस्तकं काय ठेवू? होय आणि होय. पप्पा दादा वर टाकतास? थांब थांब, टाकते. हा थंय. हा वा, आता कसा खोली राहण्यासारखी झाली नाही? होय, एकदम भारी वाटतं. डॉक्टर तुका सांगतंय, आपलो ज्या गोष्टी हात लागलो ना ती गोष्ट साफच होऊ होई. बरं, कळला कळला. डॉक्टर तू खरंच या खोलीत राहणारच? म्हणजे बघ अजून पण. मग तू काय मग 7 स्टार हॉटेल मधली खोली शोधून देणारस का? अगो तसा नाही, पण ही माणसं बरोबर नाही.
अरे तुझं कालच सगळं सांगून झालं ना, परत परत तास कशाक सांगतास? अगो ह्या नवीन असा तुका सांगतय, ही जी वस्ती आहे ना ती एका भाईची असा, नवटक भाई. नाटक भाई? अगो नाटक नाही, नवटाक. नवटाक भाई म्हणजे तो हय नसता, पण त्याची दोन माणसा, एक राईट हँड आणि एक लेफ्ट हँड, कालच जेलमधून सुटून बाहेर इली बेलवर. ह्या बघ, मी कोणाक त्या नवटाक का सवटाक भाई ओळखत नाही आणि मी त्याला घाबरत पण नाही. त्याच्या माणसांका तर नाहीच नाही. अगो हळू बोल, ऐकत कोणतरी. मगाशी बाहेर बोर्ड बघितलंस ना, दारूचो गुत्तो, तो नवटाक भाईचो असा. म्हणजे बघताना असं वाटतं की बाहेरून बंद हा, पण आतमध्ये रात्रभर चालू असता, 24 तास. तू मका घाबरवायचा प्रयत्न करतस ना? ह्या बग मी बयो असे, मी कोणाकाच घाबरत नाही आणि मी हैसून जाणार पण नाही. अहो पण ती माणसा लई डेंजर असत. पप्पे दादा, माणसं शेवटी माणसंच असतात ना. चांगले वाईट गुण सगळ्यांच्यात असतात. मग त्या बंगल्यातला असो किंवा झोपडपट्टीतला असो, ह्या बघ सगळे सारखेच असतात. आणि भले ते जेल मधून इले असतले, पण ते वाईटच असं नाही ना, ते चांगले पण झाले असतले. अगो पण माका सांग, विंचू कधी डंख मारणा सोडता काय? तू नको टेन्शन घेऊ आणि माका पण देऊ नकोस पप्पा दादा. अरे रस्त्यावर राहण्यापेक्षा डोकर छप्पर आहे आज खूप असा ना आता. आणि चल आता माका खूप कामत, वाण सामान पण आणायचा. आता आम्ही बघते, त्याचं टेन्शन नको घेऊ तू. पण डॉक्टर तुका सांगते, मी खोटं नाही बोलत आहे. अगो ही वस्ती तुझ्यासारख्या डॉक्टरसाठी नाही. म्हणजे सुरुवातीक माका वाटलं होता की मी हय येऊन जाऊन रवीन तुका बघूसाठी, रात्री नजर ठेवीन. पण हय माका आठवडाभर तरी येऊ गावात असं नाही वाटत हा. आणि रात्री तर नाहीच नाही. पप्पा दादा, तुझी काळजी माका कळता रे. मी राहीन ना सांभाळून, तू नको टेन्शन घेऊ. आणि असं पण मी हय किती वेळ राहणार आहे सांग? सकाळी मी इराच्या आईकडे कामाक जाणार, मग कॉलेजाक जाणार, मग परत कामाक जाणार आणि रात्री झोपायलाच हय येणार. असा त्या लोकांची माझा काही संबंधच येणार नाही. तू नको टेन्शन घेऊ. हवं तर आपण थोडे दिवस दुसरी खोली बघू, मग चला. आणि महत्वाची गोष्ट, मी हय राहतोय या कोणाकच म्हणजे कोणाकच कळता कामा नाही. तुका माझी शपथ. कळला? कळला कळला माका. मी तुका सगळं सामान आणून देते हा. आणि काय लागलं तर माका फोन कर. आणि हा, पहिलं दरवाजे लावून घे, समजला ना? ते बाहेर ना दिवसाचे पण बेवडे असतात. मग अशी बघलस ना खाटेवर होतो. होय, लावून घेते. करते तुका फोन. ठीक आहे, मग येऊ मी. काळजी घे हा. आई, बाबा, माका माहिती आहे सगळे माझी काळजी करतात म्हणून माका सांगतात. पण तुमचे आशीर्वाद असत ना माझ्या पाठी, मग माका कसली भीती? आता मी हार नाही मानूच आहे आणि कोणा घाबरूच आहे तर अजिबातच नाही. माझं रवणात असंय माझ्या वांगडा. दादा सॉरी, तुम्ही जा, मला एक काम आठवलं. सॉरी. ए पप्या, हो बाप्या कोणाचा? आणि पप्या शेठला डायरेक्ट पप्या म्हणून हाक मारता? आम्ही एका बघते मी. पावशीच्या घोवा खाल्ल्यान नाही कोल्यांता. अरे हे तर डॉक्टर विशाल सर असत. पण माझ्याकडे एवढे खाईन किती येतात? बयोच्या रूम बद्दल तर विचारत नसतील ना? आणि माझ्या बहिणीने कोणाक सांगू नको असा बजावून ठेवलेला. पप्या शेठ जाळ्यात अडकूच्या आधी आहे ना निघा. चला चालू कशी होत नाही? काही घडतंय आयुष्यात? नाही म्हणजे तुझी स्कूटर काय ऑटोमॅटिक आहे का? चावी घातल्याशिवाय डायरेक्ट चालू होते? चावी लावायला लागेल ना, स्टार्ट करायला लागेल, तेव्हा चालू होईल, हो की नाही? शपथ, सॉरी डॉक्टर, विसरले होते. थँक्यू. चल काय येते? काय येते? कुठे चाललं तू? थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. मला एक गोष्ट सांग, सरस्वतीला रूम तू शोधून दिलीस ना? कुठे ती रूम? खायची रूम? बरं माका आधी सांगत, तुम्ही कोण? माका कशी काय ओळखतास? पप्या, मी डॉक्टर विशाल,
डॉक्टर विशाल, म्हणजे बयोच्या सरस्वतीच्या कॉलेजमध्ये मी काम करतो, इथे डॉक्टर म्हणून शिकवतो सुद्धा तिला. सोयीस्कर ते विसरतोस का तू हे सगळं? कोण डॉक्टर विशाल आणि कोण बयो? हे बघा मी कोणाक ओळखत नाही. चल येते. ए थांब पप्या, तू आत्ता खोटं बोलतोयस. तू आत्ता माझ्याशी धादांत खोटं बोलतोयस. हे कळतंय मला. ओके, मग मला सांग, तू सरस्वतीला म्हणजे बयोला ओळखत नाहीस का? तुझ्या बहिणीला? बोल ना आता. हे बघ पप्या, पप्या प्लीज मला खरं सांग, तू तिला रूम बघून दिलीस का? मला सांग कुठे ती रूम, कारण ती मला काही खरं सांगत नाहीये. अरे तुला प्रॉब्लेम काय? तू रूमच बघून दिलीस ना, चांगली गोष्ट केलीस. अरे खून किंवा तू दुसरं काही केलेलं नाहीस ना, वाईट धंदे तर केलेलं नाहीयेस. मग प्रॉब्लेम काय? चोरी केलीस का? नाही ना, मग सांग मला. हा म्हणजे मीच दिलंय शोधून. व्हेरी गुड, चल मला घेऊन. हो चल. काय माणसातच काय तुम्ही? त्यांनी मका बजावून ठेवलंय ना कोणाक सांगू नको म्हणून. एक मिनिट, का असं ती का म्हणाली की कोणाला सांगू नको म्हणून? नाही म्हणजे काय प्रॉब्लेम काय? अशा कुठल्या वस्तीत राहते की तिला हे सगळं सांगायला प्रॉब्लेम आहे? साईनगरच्या वस्तीत राहता. माका सगळं आजच कसं आठवलं? एरवी सोप्या सोप्या गोष्टी पण विसरतय. नाही पण या उपर ह्यांका काय कळता कामा नाही, नाहीतर डॉक्टर माका बडबडतली. ए चल सोड. अरे सोड म्हणतोय ना. नाही सोडणार. पहिले घरला चल. नुसतं दारू दारू दारू. ए सोड चल. तुझ्या बापाच्या पैशाची पितो काय? बापाच्या नाही पण माझ्या पैशाची पितोस ना. हा बघा त्या दारू ढोसत असतोस. ए सोड. दारू ढोसल्याशिवाय येते काय तुला? माझ्या पोरीचं फीचं पैसे चोरून आणलंस ना. स्वतःला तर कमवायची अक्कल नाही, पण मग मी मोलमजुरी करून आणते ते बी हिथं आणून होतच बेवड्या. ए मला काय बोलायचं नाही. नवरा आहे मी तुझा. पैसे द्या इकडे ते. ए सोड. अरे सोड. अरे ए नवरा आहे मी तुझा नवरा. आणि नवरा कोण असतो? कोण असतो नवरा? कोण असतो? अरे नवरा देव. देव असतो देव. आणि देवाचं ऐकायचं. हा दे दे पैसे दे. अहो ते पोरीच्या पुस्तकासाठी ठेवले तो. द्या. ए अगं शिकून काय करणार आहे? तुझ्यासारखी दुनी बांधीच करणार ना ते पैसे. नाही काय लागा स्वतःची बायको बदनाव आहे तुला. घालेकला चल. ए बेवड्या, तुला ढोसायची तर ढोस ना, पण तुझ्यासारखं माझ्या नवऱ्याला मी गटारात लोळू द्यायची नाही. ए काशा, तुझ्या बायकोची जीभले चुरू चुरू चालते. कापाय वेळ लागणार नाही सांगतोय. ए तू गप्पत. हा माझ्या मित्रांना बोलतेस काय? आता ना तुला चल दे. नाही दे पैसे दे म्हणतो ना. ए काशा, अरे बघतोस का? दे तिच्या धोतरीत अदल. बरोबर बोलतोस तू. ही अशी नाही ऐकणार तुझ्यात. आता आओ हे हे एक पाऊल पुढे टाकलास ना, चपलीने खोबाड रंगवीन सांगून ठेवतोय. साईनगरच्या वस्तीत? अरे म्हणजे तिथे सगळे दारूचे गुत्ते त्या वस्तीत? होय. अरे होय काय?
अक्कल नाही तुला? तुला कळत नाही? अरे एकटी मुलगी, तरुण मुलगी तिथे कशी राहील त्या वस्तीत? कळायला हवं ना तुला? अहो सॉरी डॉक्टर, मी पण तिका ताच सांगलोय की हय नको राहू. अहो पण माझं ऐकत तर ना. डॉक्टर तुम्ही तरी तिका समजावा प्लीज. पप्प्या तू ना, मी बोलतो तिच्याशी आता लगेच. काय तू? ठीक आहे चालत येते मी. हा डॉक्टर, ह्या जर मी तुमका सांगले ना, ह्या तिका सांगू नको प्लीज. नाही सांगतात ना? ते मी ठरवीन. हा ते मी ठरवीन. तुकाच सांगले तुमका. मागे. आणि तुम्ही तुमका काय वाटलं नाही? अहो बायको तुमची ती घरची लक्ष्मी असा, दासी नाही. कोण आहेस तू आणि तुझा काय संबंध? मी सरस्वती भारती. आजच हय रवकिले. बघ त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही. तू कोण पण असू द्या, तुझा आमच्याशी काय संबंध नाही. पण तू मला हात कसा लावला? आमच्या वस्तीत येऊन माझ्यावर हात उघडण्याची तुझी हिंमतच कशी झाली? ओ काका, माका दमदाटी करण्यापेक्षा ना स्वतःकडे बघा जरा. काय हालत करून ठेवली आहेस? इतकी दारू पितात? खाली बसा. बसा आहे परत बसा. मी डॉक्टर असाय, बघू द्या, चेक करू द्या माका. किती दारू पितास हो तुम्ही? डोळे बघू. उद्याच्या उद्या जाऊन मोतीबिंदू चेक करून यायचा, कळला? नका बघू. आली मोठी डॉक्टर. ही ना आमची गरिबांची वस्ती आहे आणि इथे आम्ही असेच राहतो आणि असेच राहणार. तू कोण आलीस मोठी शिकवणारी? गरीब? गरिबीचं कौतुक कोणाक सांगतास हो? ज्याच्याकडे कमी पैसे असतात तो कधीच गरीब नसता. ज्याच्याकडे जिद्द आणि चिकाटीची कमी असता ना, तो खरा गरीब असतो. मी पण एका मोलकरणीचीच मुलगी असे. माझ्या आईन मका दुसऱ्यांची धुनी भांडी करूनच शिकवल्या. नका डॉक्टर होतं स्वप्न दाखवलं, चांगले संस्कार दिले आणि म्हणूनच मी आज हय मुंबईत डॉक्टरकीचं शिक्षण घेऊ केलंय. अहो गरीब माणूस पण शिक्षणाने गरिबीतून बाहेर येऊ शकता आणि तुम्ही त्याच शिक्षणाचे पैसे दारू घालवतात. काहीच वाटत नाही तुमका? अहो तुमची पोर शिकेल, मोठी होईल, तुमका चांगल्या घरात घेऊन जाईल, याचा जरा विचार करा. तुझं भाषण बंद कर. आणि हे तुझ्या शिक्षणाचं कौतुक आम्हाला सांगू नकोस. माझा कौतुक सांगत नाही आम्ही. गरिबी या मनाचा खेळ असता एवढाच सांगायचा प्रयत्न करते. पैसे नाही आहेत, गरिबी हा म्हणून अजून दारू पितात. मग अजून गरीब होणार नाही तर काय होणार? काका लग्न केलंस ना तुम्ही? बायका पोरं असतात ना, मग त्यांची जबाबदारी कोण घेणार? तुमची बायको पोरत म्हणून तुम्ही असा, नाहीतर काही गटरात लळून पडला असतात ना, या तुमच्या घाणेरड्या मित्रांका पण कळला नसता, कारण ते पण दुसऱ्या खड्ड्यात पडलेले असतात. आवाज खाली करायचा. सत्य लागता ना, मग जरा नीट वागा. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम ते पण गरीबच होते, पण त्यांनी गरिबीशी झगडत शिक्षण पूर्ण केले आणि शास्त्रज्ञ झाले आणि मग राष्ट्रपती. हे का म्हणतात गरिबीशी 4 हात करणार. काका मी तुमका काहीच शिकवत नाही, एवढाच सांगायचा प्रयत्न करते की तुमच्या कुटुंबाची जरा काळजी घ्या आणि स्वतःकडे लक्ष द्या. इरा, आपण अंकीची वाट बघतोय का? नाही ग, मला काही दुसरी कामं नाही आहेत का तिची वाट बघू मी? मला वाटलं आपण तिचीच वाट बघतोय. नाही. पण मग आपण इथे का आलो? मस्त कॅफेत गेलो असतो ना.
हा, आता कळला मला. तू त्या विशालची वाट बघते ना. तो रोज इथेच येतो चहा प्यायला. विशाल नाही, विशाल सर म्हणायचं, कळलं? विशाल फक्त आणि फक्त माझ्यासाठी. बरं बाई, विशाल सर तर विशाल सर, पण मला सांग ना, तू त्याचीच वाट बघते ना? अरे नाही, मी नाही बघत त्यांची वाट. आणि हे बघ, कुठल्याही माणसाच्या मागे जास्त पडायचं नाही, नाहीतर तो माणूस आपल्याला ग्रांटेड घेतो, असं मम्माने सांगितलंय. सो कंट्रोल. ए, तुमच्यात भांडण बिंडण झालंय की काय? पण हे बघ, भांडण ना चांगलं असतं, त्याने लव वाढतं. ए, ते बघ, नाम लियावर शैतान हाजीर. काय बोललीस? विशाल सर आले, ते दाखवत होते मी तुला, ते बघ. मान खाली घाल, बघू नकोस. काय हे तुमचं खरंच भांडण झालंय की काय? हेतल, असं काहीच झालं नाहीये. तू का वागतेस अशी? नको तिकडे बघूस, मान खालती घाल. मग तोंड का लपवायला सांगते? तुला सगळं नंतर सांगते, आता जेवढं सांगते तेवढं कर. हे बघ हिरा, खरंच जर तुमचं भांडण झालं असेल तर मला सांग, मी असं पटकन सॉल्व करते. तर तू का मूर्खासारखी वागतेस? प्लीज. ए, तू सिनियर छु, रिस्पेक्ट करायचा माझा. बाई, तुला सगळा रिस्पेक्ट देते मी. आतासाठी जेवढं सांगते तेवढं कर प्लीज. त्यांनी मला भाव नाही दिला. एक मिनिट, दिस वॉज नॉट अ पार्ट ऑफ द प्लॅन. मी त्याच्याकडे बघितलं नाही, कारण त्यांनी मला भाव द्यावा, पण त्यांनी मला भाव नाही दिलाय. इट्स नॉट गुड. नाही, मी त्याला छोटस हाय बोलते. आता तूच म्हटली ना त्याच्याकडे बघायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही. मग हा, आय नो, बट स्टील ओके, नाही बोलत. नाही, सोड. विशाल, विशाल. सावकाश सावकाश. हाय. हाय. काय? काय नाही. ओके देन, बाय. नाही, ते हे हिरा, तू काय दाखवतेस मला नाही कळत आहे काही. ते टॅटू दाखवायचा होता तुझ्या नावाचा केलेला, तो मी काढून टाकलाय. सो तुला त्रास नाही होणार. ओ, दॅट्स गुड. या. नाही म्हणजे आता फायनली तुला कळलं की जिथे जबरदस्ती असते तिथे प्रेम नसतं. या. नाही म्हणजे तुझ्यातला हा बदल खरंच कौतुकास्पद आहे. आय रिअली अप्रिशिएट युअर चेंज. आता अभ्यासावरती लक्ष दे. ओके दे, बाय. बाय. ठीक आहे. तुला चेंज करण्यासाठी मला स्वतःला चेंज करावं लागणार आहे ना? ठीक आहे, डन. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. विशाल, मी तुला माझ्या हातावरून काढले, माझ्या मनातून नाही. बस थोडे दिवस अजून, कारण आता तू कायमचा माझा होणार आहेस, फक्त आणि फक्त माझा. ए लगा, काय लेक्चर ऐकत बसलाय तू? चल चल चल. ए बायको, तुझा आजा या पोरीच्या नादी नको लागू. मिळाले पाहिजे. तुमचे पैसे, त्यांचे कष्टाचे पैसे थे. काकू, ह्या पैसे नीट जपून ठेवा. ह्या तुमच्या मेहनतीचे पैसे, देऊ नका त्यांना. ह्यानी पोरीची फी भरा. हा, ते का खूप शिकवा, खूप मोठे करा. शेवटी तीच तुमचं नाव काढणारा. ए, माझे पैसे दे. मुकाट्याने मिळणार नाही सांगितलं ना, एकदा कळत नाही. आणि तुम्ही आता हैसून गेला नाहीस ना तर मी पोलिसांना फोन करेन. ए बोर्री, हा आमचा एरिया आहे, समजला का तुला? लय मागात पड ना तुला, पहिलं सांगतो. ए, धमकी कोणाक देतात? तुमच्या असल्या धमक्यांका मी घाबरत नाही. सांगून ठेवतोय. आता 1 मिनिटात जर तुम्ही हैसून गेला नाहीत ना, मी खरंच पोलिसांना बोलवेन. ए, आम्ही पोलीसला घाबरत नाही, समजलं का? आम्ही आत्ताच आलोय तिथून. चल रे, चल चल. तुम्ही काय चाललास? हाय बसा. आईला काना मागून आले, लय तिखट होती रे ही पोर.
हो ना यार, हा आपला एरिया आहे, आपली वस्ती आहे ही. हा मग आपणच सहन काय करायचं? आपल्याला तर नौटक भाईला सांगितलं पाहिजे. हो बरोबर बोलतोयस तू. हिला ना नौटक भाईच बघल बघ. पोरी तुझे उपकार कसे मानू तेच कळत नाही. हे पैसे जर परत भेटले नसतं ना तर पोरीचं 1 वर्ष फुकट गेलं असतं ग. माझे उपकार नका मानू, देवाचे माना. कुणी पण हात उगारला ना असा शांत बसूचा नाही हं. मग येता कुणी पण असो. तुम्ही एक स्त्री असा हीच खूप मोठी शक्ती आहे. दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी आपल्यात वास करता. हो पोरी, येतय मी. काळजी.